धाराशिव शहराचे आराध्य दैवत आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहमतुल्लाह अलैह यांचा वार्षिक उरूस सोहळा सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे। आज परंपरेनुसार संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात या शाही संदल मिरवणुकीला सुरुवात झाली। धाराशिव नगरीमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी यांच्या उरूस निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही संदल मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। रूढी आणि परंपरेनुसार दरगाह शरीफ येथून संदलची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मानाची चादर आणि संदल घेऊन भाविकांनी शहराच्या मुख्य भागातून मार्गक्रमण केले। मिरवणुकीदरम्यान कव्वाली आणि धार्मिक गीतांच्या सुरावटींनी वातावरण भारावून गेले होते। या गाझीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर मोठ्या संख्येने हिंदू बांधवही या संदलमध्ये सहभागी झाले होते, ज्यामुळे धाराशिवच्या गंगा जमनी तहजीबचे दर्शन घडले। प्रशासनाच्या वतीने मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पुढील काही दिवस उर्सानिमित्त दरगाह परिसरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहमतुल्लाह अलैह यांच्या उर्सची सुरुवात झालेली आहे। काय सांगाल आपण, काय शुभेच्छा द्याल नागरिकांना? आपल्या इथे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये जे सुप्रसिद्ध दर्गा उरूस 721वा उरूस दिनांक 2 जानेवारीपासून सुरू झालेली आहे। 10 दिवसाची उरूस उत्सव उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये सगळे मिळून आपण साजरा करणार आहोत। आणि आज इथे आपण जिल्हा प्रशासनातर्फे उरूस दर्गा आणि त्यांच्या संपूर्ण मंडळीला आपण शुभेच्छा दिली आहे। आताच आपण या उरूसचे मिरवणुकीची शुभारंभ इथे धाराशिव शहर मस्जिद मसूद सुरू केली आहे। आणि या उरूससाठी आपण जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी स्वतः मी, आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक, आमच्या SDO आणि सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक सलोखता आणि एक जे कम्युनल हार्मनी ज्याला आपण म्हणतो ही एक बघायला आपल्याला इथे मिळत आहे। आणि त्यासाठी वर्षानुवर्षी जी परंपरा इथे आपल्या उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये चालू आहे आणि त्यासाठी हजारो सैकडो भाविक आणि इथे दरवर्षी येत असतात आणि त्याचं एक श्रद्धा केंद्र या उरूस दर्गा आहे। सो त्यांना मी मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।